महापालिकेसाठी एमआयएमनं थेट काँग्रेस आणि वंचितची कोंडी करण्यासाठी म्हणून रावणशी सलगी केली। मात्र एमआयएमनं आखलेली सोशल इंजिनिअरिंग नेमकी काय आहे आणि एमआयएमसाठी दलित मतांचं महत्त्व नेमकं किती आहे आणि का आहे, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। एमआयएमनं शोधला वंचितला पर्याय। महाराष्ट्राच्या राजकारणात रावणची एंट्री। महाराष्ट्रात एमडी फॅक्टर किंगमेकर। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात नवनवी समीकरण तयार होत आहे। त्यातच आता वंचितच्या वोट बँकेला धक्का देण्यासाठी एमआयएमनं नवा भिडू शोधलाय। त्यांनी थेट वंचितला पर्याय उभा करण्यासाठी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीला निमंत्रण दिलंय। तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी त्या संदर्भात बैठक झाली। कोणताही आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहे। भारतीय जनता पार्टी आम्हाला नको, कोणत्याही लेवलवर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नको, विधानसभेमध्ये नको किंवा लोकसभेमध्ये नको। तर या अनुषंगाने काय परम्युटेशन कॉम्बिनेशन होतात आणि जेव्हा जेव्हा निवडणूक येतात खूप सारे पक्ष आपल्याला भेटतात, चर्चा होती, पण त्यांचं फायनल डिसीजन जे काही असतं ते मोठे जे नेते आहेत केवल भाई से मिलने के लिए आए थे चाय पर। अभी कोई तय नहीं हुआ है, तय तो हमारे राष्ट्रीय नेता हैं, वो तय करेंगे हमारा। ऐसा अभी चर्चा, अभी जनता के बीच में चर्चा है, आम चर्चा जनता में है कि कुछ होने वाला है, लेकिन अभी ऐसा कोई फाइनल नहीं है कि हमारा राष्ट्रीय नेतृत्व है, माननीय सांसद है हमारे चंद्रशेखर आजाद जी, राष्ट्रीय अध्यक्ष हैं, वो फैसला लेंगे क्या करना है। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता एमआयएमनं सोशल इंजिनिअरिंग सुरू केलंय। तर मुंबईसह शहरी भागात काँग्रेस आणि वंचितची वोट बँक असलेल्या दलित आणि मुस्लिम वोट बँककडे एमआयएमनं आपला मोर्चा वळवलाय। त्यामुळेच वंचितकडील दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी आझाद समाज पार्टीचा पर्याय उभा केला जातोय, कारण राज्यात वंचित बहुजन आघाडीची मजबूत वोट बँक आहे। 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला 7.64% मतदान झालं होतं। वंचितला 38 जागांवर तब्बल 37,43,200 मतं मिळाली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 15,66,949 मतं मिळाली। मात्र जय भीम जय मीमचा नारा देणाऱ्या एमआयएमनं महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांसोबत युतीचं समीकरण जुळवण्यापेक्षा थेट राष्ट्रीय पातळीवरील चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना का गळाला लावलंय ते पाहूया। भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद दलित समाजाचा आकर्षण बिंदू आहे। शहरी भागात चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव आहे। राज्यात दलित आणि मुस्लिम फॅक्टर महत्वाचा आहे। एमआयएम स्वतंत्र लढल्यास अवघ्या 0.4% मतांपर्यंतच मजल मारू शकतो। दलित आणि मुस्लिम मतं एकत्र आल्यास 41 लाख एक गठ्ठा मतं मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील बहुतांश दलित समाज वंचितच्या बाजूने आहे। चंद्रशेखर आझाद ही एक राष्ट्रीय स्तरावरची अशी इमेज आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन एक वेगळं काहीतरी करू पाहणारी ही एक व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल। ते जर इथं महाराष्ट्रात आलं, त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाबरोबर जर युती झाली तर या समाजातली जी काही तरुणाई आहे ज्यामध्ये चंद्रशेखर यांची क्रेज आहे ती आपल्याला वापरून घेता येईल असं इम्तियाज जलील यांना वाटत असावं। खरं तर 2014 नंतर ओवेसींनी महाराष्ट्रात एंट्री केली, त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेतही आपला करिश्मा दाखवून दिला। मात्र 2024च्या लोकसभा आणि विधानसभेत फटका बसला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत राहण्यासाठीच वंचितला पर्याय उभा करून एमआयएम आझाद समाज पार्टीसोबत नवीन समीकरण साधतंय। मात्र दलित समाज हा प्रकाश आंबेडकरांना सोडून चंद्रशेखर आझाद यांच्या मागे उभा राहणार का, यावरच युतीचं यश अवलंबून असणार आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।